उद्धार जगतधार देई सर्वासावर स्वरूपानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधादी कठार मिळून चंतरी अखंडित वसो चित्ती तुझ अनंता सर्वांतरी शरीरी धरीदारी कन्या पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वदनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडली हा परिमद मोह पाशान तुही गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदुमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळ सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमा मातोश्री महिना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। प्रश्न असा आहे, माणसाचा अहंकार अभिमान कसा नांदतो, कसा नांदवायचा, कसा नांदणार याबाबत खुलासा करा। परमार्थामध्ये सर्व माणसे जीवन जगतात आणि अहंकारातून जीवन जगतात असा सिद्धांत आहे। ते अहंकारातून जीवन जगतात म्हणजे ते जीवभावातून जीवन जगतात। ही वास्तवता आहे, वस्तुस्थिती आहे। जन्माला आलेला प्रत्येक मानवी देह त्याचं जीवन अहंकारातून सुरू होतं आणि जोपर्यंत सद्गुरूंची भेट होत नाही तोपर्यंत हा अहंकार म्हणजे काय हे त्याला कळत पण नाही। त्या अहंकारामुळे काय होतं हे त्याच्या लक्षात येत नाही। पण सद्गुरूंनी एकदा दाखवलं की हा अहंकार आहे आणि त्याच्यामुळे जीवनामध्ये दुःख आहे। तेव्हा सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तो जेव्हा प्रयत्न करतो तरी तो अहंकार पटकन जात नाही। लक्षात ठेवा, अहंकार फार चिवट आहे। आपण म्हणतो काही माणसं चिवट असतात पुन्हा 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 काय ते सांगत बसेल, तुम्ही ना ऐकलं तरी ऐक माझं ऐक म्हणत बस।
तसा अहंकार फार चिवट आहे. आणि त्यामुळे साधक जितका तो अहंकार दूर करण्याचा प्रयत्न करतो तितका तो अहंकार तिथे घट्ट होतो. मग हा अहंकार घालवायचा कसा किंवा तो नांदवायचा कसा असा प्रश्न आहे. इथे अहंकार म्हणजे काय हे पहिलं परत लक्षात आलं पाहिजे. आता सद्गुरू जे सांगतात साधकाला, खरं म्हणजे अनुग्रह देताना सद्गुरू नाम देतात. नाम म्हणजे विठ्ठल देतील, राम जय श्रीराम श्रीराम देतील असं काही देतात. तो खरं म्हणजे अहंकार बाजूला होण्यासाठीच देत असतात. पण साधकाला ते काही कळत नाही. तो विठ्ठल 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 म्हणत राहतो, जय जय राम श्रीराम म्हणत राहतो. पण त्याच्यातून हा अहंकार बाजूला झाला पाहिजे. तो कसा झाला पाहिजे हे त्याच्या लक्षात येत नाही. म्हणून अहंकाराची दोन अंग आहेत, एक सूक्ष्म अहंकार आणि एक स्थूल अहंकार. सूक्ष्म अहंकार सद्गुरूंच्या मार्गदर्शनातून कमी कमी करायचा असतो किंवा घालवायचा असतो, म्हणजे सद्गुरूंची तिथे आवश्यकता आहे. स्थूल अहंकार साधकाने स्वतःचं परीक्षण निरीक्षण करूनच घालवायचं असतं. खरा अभ्यास म्हणजे जर खरा अभ्यास आपल्याला अहंकार बाजूला करायचा असेल की आपल्याला आपल्याकडे स्थूल अहंकार आहे की सूक्ष्म अहंकार आहे याचा ठाम पत्ता नसतो. पण आपण इतके त्यात रममाण झालेलो असतो की सगळं जीवन अहंकारातून आपण जीवन जगतो हेच कळत नाही. म्हणून अहंकार म्हणजे काय हे पहिलं कळावं लागतं आणि ते सद्गुरूंकडे आल्यावरच कळतं. नाहीतर व्यवहारामध्ये खूप ज्ञान मिळवलं आणि खूप ज्ञान मिळवल्यानंतर सुद्धा तो अहंकार पण खूप वाढत जातो. कारण आपण ज्ञानी आहोत, विद्वान आहोत, आपल्याला सगळं कळतं असं त्याला वाटत असतं. म्हणून व्यावहारिक ज्ञानातून व्यवहाराच्या संदर्भातलं ज्ञान वाढेल पण अहंकार पण तितकंच वाढेल. म्हणून प्रथम सूक्ष्म अहंकार बाजूला झाला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूने सायमल्टेनियसली खरं स्थूल अहंकार साधकाने आपलंच निरीक्षण परीक्षण किंवा आपल्या बरोबर असलेल्या जे सत्संगत म्हणू आपण त्यांनी जर सांगितलं तर ते समजून घेऊन बाजूला केलं पाहिजे. पण तुला अहंकार आहे असं जर आपण एकदाला सांगितलं तो अहंकार अधिक मोठा फोगावतो समोरच्या माणसाला. कशावरून तू मला अहंकारी म्हणतोस असं म्हणतं ना. म्हणजे पारमार्थिक माणसाला जर तू अहंकारी म्हटलं ते खूप मोठी शिवी दिल्यासारखं त्याला वाटतं. तुम्ही समजा तिथे अभ्यास वगैरे येतात आणि तुमच्या घरातले माणसं म्हटलं काय उपयोग आहे तिकडे जाऊन, तुझा अहंकार कुठे गेला, तुमचा तीळ पापड होतो. आणि ही माणसं बोलतात ना बऱ्याच वेळा म्हणतात आणि समोर जाऊन टपूनच बसलेला असतो. जरा काय चुकलं बघितलं काय शिकलाय अभ्यास काय केलाय हा जो भाग आहे. कारण समोरच्या माणसाला आपला अहंकार चांगला कळतो पण आपला अहंकार आपल्याला कळत नाही. हा एक अहंकाराचं गुपित आहे. किती मोठा साधक असो त्याला स्वतःचा अहंकार ओळखण्यासाठी खूप साधना करावी लागते, खूप साधना करावी लागते. कारण साधना म्हणजे नेमकं काय आपण समजून घेऊ. सूक्ष्म अहंकार घालवण्यासाठी तिथे श्रवण मनन चिंतन ध्यास हे नेहमी सांगतो आपण. त्याचबरोबर विवेक वैराग्य आणि साधना सगळ्या गोष्टी जर तिथे असतील तर तो अहंकार हळूहळू कमी होतो. एका दिवसात तो अहंकार जाणार नाही. म्हणून जगामध्ये सर्वत्र हा अहंकार नांदतो हे पहिलं लक्षात ठेवायचं. म्हणजे आता काय आपल्याला कोणी सांगतात जगामध्ये सर्वत्र नांदतो वाईट वाटून घ्यायचं काही कारण नाही. कोण तुम्हाला म्हणतो तुम्ही खूप अहंकार आहे कसला अभ्यास करतोय, हो म्हणायचं हात जोडायचा बरोबर तू सांगितलं बरं झालं ओळख करून गेलीस. मग तो एक चूक बसेल तुम्ही पण आनंद कळलं ना. पण त्याला म्हणाल कशावरून काय केलं असं कसं असं जर तुम्ही म्हटलं तुमचा अहंकार वाढायला लागला म्हणून समजा वाद वाढायला लागला की. म्हणून सूक्ष्म अहंकार म्हणजे काय मी म्हणून जे आपल्याकडे स्फुरण आहे, मी म्हणून आपण सतत जीवन जगतो
या मीच्या ठिकाणीच पहिला अहंकार प्रकट होतो, तो म्हणजे सूक्ष्म अहंकार, मी. कारण मी हे स्फुरण आहे. म्हणजे आपण असतो की आहोत, त्या आहोत असलेल्या आपल्याला जेव्हा आपण इतरांशी संबंध जोडतो किंवा काहीतरी जाणतो तेव्हा तो मी स्फुरतो. मी पाहतोय, मी बोलतोय, मी करतोय, मी ऐकतोय. हा जो मी आहे, हा मी म्हणजे काय जर असं वाटलं तर देह म्हणजे मी हा तिथे भाव असतो. लक्षात घ्या. तुम्ही आरशात पाहता, आपला चेहरा विरा सगळं पाहत असं. आता एखाद्या तरुण माणसाला तिथे पटकन पिकलेला केस दिसला, तो तिकडे बघतो आणि तो उठून काढून टाकतो. का? मीला आपण म्हातारे धुतोय असं वाटत नाही म्हणून आपण अजिबात असं दिसता येत नाही. बरेच लोक मग पेंट लावतात केसाला, मिशीला, सगळं असतं. आता करू नये असं नाही, केलं पाहिजे. पण जे आहे ते लपवण्याचा आपण प्रयत्न करतो, तोच पहिला अहंकार. मी अमुक आहे असं म्हटल्यानंतर देह मी हा भाव असतो, त्याला म्हणतात सूक्ष्म अहंकार. देहाला ठेवलेलं नाव म्हणजे मी, ही त्याची दुसरी पायरी. पहिला देह भाव आपल्याकडे जो असतो त्याला अहमभाव म्हणतो, आणि ह्या देहाला ठेवलेलं नाव म्हणजे मी हा अहंकार, अहमला आलेला आकार. म्हणजे देहापुरती मी आहे आणि देहाच्या अपेक्षेत मी जीवन जगत असतो. हा जो भाव आहे, आणि त्या भावातून ते सगळं मी करतो, मी हे करतो, मी ते करतो, मला हे करायचं, मला ते करायचं, दिवसभर चाललेलं असतं. ते सगळंच अहंकार असतो. तुम्हाला काय करायचं, घाबरायचं कारण नाही. अहंकार आहे माहिती आहे, तर तुमची चूक नाही. कोणाची चूक आहे? परमेश्वर. जन्माला घातलं तुम्हाला अहंकाराबरोबर, तर त्याची चूक आहे. तुम्ही कशाला घाबरताय? तिथे सद्गुरू आहेत अहंकार बाहेर काढायला. जो आहे त्याला सुधारायचं असेल म्हणून अहंकार सगळीकडे नांदतो, कुठे नांदत नाही. जगामध्ये परमार्थाचा अभ्यास करणाऱ्यांच्या ठिकाणी सुद्धा नांदतो, आणि प्रपंच करणाऱ्या लोकांच्याही ठिकाणी तो अहंकार तर खूपच नांदत असतो. मठाधिपती वगैरे सगळी मोठी पुरोहित तिथे पण अहंकार नांदत असतो. आपल्या स्वतःला अमुक म्हणून जेव्हा ते म्हणत असतात ते सगळीकडे अहंकारच असतो. म्हणजे अहंकाराशिवाय सर्वसाधारण माणूस जीवन जगू शकत नाही, इतकं तो अहंकाराने आपण एकरूप होतो. कळलं ना? म्हणून तो कळत नाही आपल्याला. पण समोरच्याला कसं कळतं? समोरच्याला तुम्ही कसे उभे राहता, कसे बोलता. मला आठवतं एकदा एक आपले परेलचे नामधारक सेक्रेटरी होते तिथे, तर माई आणि महाराजांचं त्याच्यावर चालत. तो ना महाराज म्हणतो तो असंच आहे, तो ना असा ताट उभा असतो नेहमी, ताटपणे करतो तो ना. माईचं लक्षात म्हणजे कोणालाही कळतं ताट उभा असतो, ज्यांना हुशारा करतो. देहबोलीतून तो अहंकार हे कळतं, ते सांगायची गरजच नसते. तर त्याला एवढा स्वतःचा रुबाब, आपण कोणते सेक्रेटरी आहोत किंवा आपण कोणतं आपल्याला खूप ज्ञान आहे. बऱ्याच दिवसापूर्वी आपल्या इथे अभ्यास वगैरे पण आलं मंगळवारी, तिथे तोच म्हणजे अहंकार गेला नाही. एवढी वर्ष झाली. आपला अहंकार घालवणं म्हणजे अहंकाराचं परिवर्तन करणं. घालवायचं म्हणजे काय करायचं? जो मी आहे, हे मी कोण हे पहिलं कळलं पाहिजे. मी म्हणणारं कोण? शरीर मी म्हणताना दिसतं बघा. काय आपण पेनने काही लिहित असतो ना, तर पेन दिसतं, पेनने लिहिलेलं पेन दिसतं. पण पेनला लिहिणारा जो असतो, पेन हातात घेऊन कोण लिहित असतो, तो जे लिहितो ते पेन लिहितं. तसं शरीराकडून सगळ्या कृती होत असतात. शरीराची काही चुकी नाही, ते पेनचं इन्स्ट्रुमेंट आहे. पण शरीरातून जो बसलेला आहे त्याच्याकडे अहंकार आहे. मी तुम्हाला जर कुठे सही करा म्हटलं तर कशी मस्त आहे, कशी हे करून सही करतो ना, बरोबर झाली का बघतो ना आपण. कोणाची सही? माझी सही आहे ना. तो जर सेक्रेटरी असेल, ट्रस्टी असेल,
किंवा प्रबोधक असेल, कोणी असेल, तो कसा करतो, सही म्हणून बघतो, बरोबर आहे ना, असं जे त्याला सत्ताचा एक भाव येतो ना. त्यामुळे हा अहंकार सगळीकडेच फिरत असतो. म्हणजे असं काही नाही की एकाच ठिकाणी. आज जगामध्ये जी भांडण तंटे, दुःख, लढाया, ज्या ज्या अनिष्ट गोष्टी आहेत, विकार, ती सगळी अहंकाराची पिल्लावळ आहे. अहंकारातून निर्माण झालेली आहे. मारामाऱ्या करतात लोक, भांडण तंटे करतात, धर्माधर्मामध्ये भांडण तंटे करतात. आपलाच धर्मश्रेष्ठ ह्या भावात त्या धर्माचं मोठेपण दाखवण्याचा प्रयत्न करतात. तो सगळा अहंकारच असतो. महाराज पूर्वी म्हणायचे, हे जे गोसावी म्हणजे काय म्हणतात त्यांना, संत म्हणतात, ते स्वतःला संत म्हणून घेणारे लोक आहेत. कुंभमेळ्यात किंवा आता जसे अयोध्येला बरेच लोक तशी जमले, म्हणजे त्यांचा मोठा एक सद्गुरू असतात आणि त्यांचे शिष्य असतात. तर महाराज म्हणायचे पूर्वी, फार पूर्वी, एका लंगोटीवरनं पण ह्या लोकांनी मारामारी केली. लंगोटी ती काय, आमचं पंथाची लंगोटी आणि तुमच्या पंथाची खेळ. म्हणजे अहंकार हा कुठे कसा प्रगट होईल हे सांगता येत नाही. आपला तुषार आहे ना, अहंकार कुठे कधी कसा प्रगट होईल हे ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाही. म्हणून सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपला पहिला अहंकार कमी करायचा प्रयत्न करायचा. अभ्यास म्हणजे नेमकं काय आहे. आज अहंकारातून जे आपण जीवन जगतोय सगळीजण, त्याचं आपल्याला परिवर्तन करायचं. जीवन तर जगायचं आहे. जीवन जगण्यात काही वाईट नाही, उलट छान आहे. नाही तर तुम्हाला आपल्याला जीवन जगणं नको ना. अहंकार म्हणजे काय करायचं, आपण गपचूप बसला आणि आम्हाला अहंकार नको तर आपला देह मी नाही म्हणून गपचूप बसला, तर तसं नाही आहे. देह मी आहे हा सूक्ष्म अहंकार आहे. किंवा अमुक नाव, मी माझं नाव झालं पाहिजे असं वाटतं ना. म्हणजे साधू संत पण स्वतःच्या नावाच्या भोवती मोठी नामावली लावतात की नाही बरेच वेळा. नाव बरेच कधी एक एक नावं लावत असतात. तोही अहंकारच असतो. लक्षात घ्या. म्हणजे अहंकार कुठे नाही. आपण ज्यांना साधू संत म्हणून ही जी सांगा कुंभमेळ्याला वेळेला जमतात, तिथे आपल्या आपल्या पंथाचा अभिमान एवढा असतो, तो ते अभिमान म्हणतात, पण तो अहंकार असतो. इथे आपण जेव्हा कोणताही भेदभाव न करता, कसलाही भेद नाही, धर्माचा नाही, जातीचा नाही, नावाचा नाही, देशाचा नाही, कशाचाच नाही, ही शक्ती आहे. आणि ही शक्ती सर्वव्यापी आहे. सर्व देहातून ही शक्ती प्रगट आहे. हे पक्क लक्षात ठेवून व्यवहार करता आले तो निरहंकार होतो. तिथे अहंकार कसा होतो, म्हणजे तो ओंकारी होतो. खरं अहंकाराचं रूपांतर ओंकारामध्ये. आम्ही मिरवू हरीचा अहंकार असं ज्ञानेश्वर म्हणतो. हरीचा अंग म्हणजे ओंकार, की हरीच आहे. म्हणजे स्वतःच्या ठिकाणी तो हरीच आहे. मी अमुक कोणीच नाही म्हणजे तो अहंकार गेला बाजूला. पण तरी पण जो आहे तो हरी आहे ह्या भावातून जीवन जगतात, तर तो असतो तो ओंकार. तो अहंकार नाही, परिवर्तन. आणि हे परिवर्तन होण्यासाठी अभ्यास करायचा असतो. म्हणून पहिली गोष्ट काय लक्षात ठेवली पाहिजे, देह म्हणजे मी हा भाव आपल्याकडे बाजूला कसं जाणार बाजूला. इथे श्रवण मनन चिंतनचा अभ्यास. श्रवण केलं, सद्गुरूंनी सांगितलं, अरे देह म्हणजे आपण नव्हे. पण एकदा सांगून कळतं का, नाही कळणार. कारण अंतर्मनात इतका दृढ भाव आहे, तिथे कोणी आपल्या नावाने जरा इकडे तिकडे बोलून जरा कानावर पडलं की आपला लगेच राग बीक सगळा बाहेर पडतो. म्हणजे तो
अहंकार असतो, कळलं नाही. म्हणून साधकाने ते सावध राहावं. कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही हे जे आपण सतत सांगतो तो म्हणजे अहंकार कमी करण्यासाठी करतो. प्रतिक्रिया नाही. कोणी तुम्हाला अगदी खूप कौतुक केलं, हात जोडा. आणि कोणी तुमचा अपमान केला, काय तुम्हाला कळतं काय नाही कळत, असं कसला अभ्यास करताय, हात जोडा. मनातून जोडा की प्रत्यक्ष जोडा. त्याच्यावर वादात पडायचं नाही. हे पहिलं. म्हणजे इथे प्रतिक्रिया द्यायला जायचं नाही. जितकी प्रतिक्रिया द्यायला लागेल तितका अहंकार प्रगट होईल. कारण अहंकार इतका सूक्ष्म आहे की जाणीव म्हणून जे आपण म्हणतो की मन म्हणजे इतकं सूक्ष्म आहे, त्या सूक्ष्म जे जाणीव आहे तिथे हा भाव चिकटलेला आहे, अहमभाव, शरीर मी. म्हणून तो नांदतो सगळीकडे. पण तो नांदवायचा कसा? ह्या अहंकाराची वेगळी रूप आहेत. तामसी अहंकार, सात्विक अहंकार, राजसी अहंकार असे. म्हणजे तामसी म्हणजे काही लोक उठसूट चिडतात. काही झालं की भांडण करायला पहिलंच. म्हणजे जरा तुम्ही काही बोला तो भांडणायलाच उभा असतो. आमच्याकडे आहे भगीरथ म्हणून, तो सगळ्यांची भांडण होती. तो घरी गेला पण असंच करतो का रे? ती बायको म्हणत अशा हा बाहेर येतो घरात, तू कशाला जरासं काय ती शब्दावरनं सगळ्यांशी. खूप चांगला आहे मुलगा, पण म्हणजे मी म्हटल्यानंतर मला जरा असं इकडे मी करतो ना का, मला असं बोलता का, असं तो का बोलतो, असा त्याच्याकडे एक सतत भाव असतो. तर इथे जे म्हणजे काही लोक होते, आपल्याकडे एक साधक होते, म्हणजे आहेत होते म्हणजे बिचारे आहेत असं नाही, ते म्हणायचे मला समोरचा माणूस माडे बघतो म्हटलं मी जाऊन त्याच्या कानाखाली चढवायचो. खरी गोष्ट त्यांनी सांगितलंय म्हणून. म्हणजे तामसी अहंकार त्याला म्हणतात. की इथे त्या अहंकारातून माणूस काही प्रतिक्रिया करू शकतो. खून, मारामाऱ्या हे सगळं तामसी अहंकाराचं. समोरच्याचं घात करायचा की समोरच्याला जितकं नुकसान करता येईल तितकं रागाच्या भरात नुकसान करायचं, असं जे जी लोकांची भावना आहे त्यांच्याकडे असतो तो तामसी आहे. तो अत्यंत वाईट आहे, अत्यंत वाईट. दुसरा जो अहंकार आहे तो म्हणजे राजसी अहंकार आहे. राजसी अहंकार म्हणजे हसून खेळून सगळं राहतात, आनंद करतात. कोणाला उगीच काहीतरी बोलायला बिलायला जात नाही, तिथल्या तिथे हसून खेळून तिथल्या तिथे जास्तीत जास्त आनंदाने राहण्याचा प्रयत्न करतात. पण तिथे अहंकारच असतो. कारण आनंदाने राहता राहता जर कोणी काहीतरी बोललं तर त्यांनाही राग येतो, पटकन राग येतो. पण ते जरा सौम्य असतं, म्हणजे कानाखाली चढवणार नाही, थोडं कमी की जरा मग आपण बोलणार नाही, आपण हे करणार नाही, असं जे आपण ठरवतो आम्हाला त्याच्याशी बोलायचं नाही. खरं राजसी अहंकार म्हणजे तोडत नाही कोणासमोर. पण अमुक एक व्यक्तीशी मला बोलायचं नाही, अमुक एक व्यक्तीशी मला काही संबंध जोडायचा नाही, असं ज्यावेळेला आपल्याकडे असं साधकाने लक्षात ठेवा. हे सगळे अहंकार कसे असतात आपल्याकडे. आपल्याकडे किती अहंकार आपल्याला कळत नाही. म्हणून तो असतो तो राजसी अहंकार असतो. म्हणजे राजाला कसं ऐश्वर्य हवं, म्हणजे ऐश्वर्य, समृद्धी, पैसा अडका, ह्या अंगाने खुश असतात ना. म्हणजे मोठमोठे श्रीमंत माणसं जी आहेत, खूप पैसा आहे आणि त्यामुळे तो एक अभिमान असतो आपण पैसा आहे. तो राजसी अहंकार असतो. ते कोणाला तोडत नाही, मदत पण करतील, पण अधिक पैसा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अधिक सगळ्या गोष्टी हव्यात असं जेव्हा माणसाला वाटतं ना, त्याला थांबावंच वाटतं. बाद झालं तर किती पाहिजे, तो असतो तो राजसी अहंकार असतो. ऐश्वर्य असा जो प्रकार असतो. तिसरा जो असतो तो सात्विक अहंकार आहे. हा सात्विक अहंकार आणि ओंकार जवळचे, कारण आहे ती ईश्वरी शक्ती आहे हा सद्गुरूंचा बोध आचरणात आणून तो जगण्याचा जेव्हा तो प्रयत्न करतो, त्यामुळे कोणाला तो उलट बोलायला जात नाही, कोणाबद्दलही तक्रार करणं. काही लोक करतील पण ते आपल्या हातात नाही, समोरच्याचं करायचं ते काय तो करतो, त्याचा स्वभाव आहे. आपल्याला त्याच्यावर वाद घालायला जायचा नाही. हे एकदा कळलं तर तो सात्विक अहंकार असतो. वाद घालायला गेला की तो तामसी अहंकारात त्याचं रूपांतर होतं.
म्हणून साधकाने कुठेच वादविवादात पडायचं नाही, हे पहिलं सूत्र साधकाने स्वतःकडे धरून ठेवायचं. कारण त्याच्यातून अहंकाराचं रूप तामसीपणात प्रकट होतं. खूप राग आला की माणूस तामसी होतो, मग त्याला सुचत नाही, तो काही घाणेरडं बोलेल, काही वेडवाकडं बोलेल. असे काही लोक आहेत चांगली वाटतात, पण रागवल्यानंतर त्यांच्यासमोर उभं ते काय बोलतील काय सांगतील हे ऐकतात, ते तामसी अहंकार असतो. त्यामुळे ही सगळी रूप स्थूल अहंकाराची आपण सांगतो, ती स्थूल अहंकाराची रूप आहेत. तामसी, राजसी, सात्विक. त्यामुळे साधकाला पहिल्यांदा आपण कोण आहोत हे व्यवस्थित कळलं पाहिजे. कळलं म्हणजे झालं असं होत नाही. परत लक्ष अंतर्मनात म्हणजे कळतं कुणाला, बहिर्मनाला कळतं. हो आपण म्हणतो हो आपल्याला अहंकार नको. कोणालाच अहंकार नको असं वाटतं. जे पारमार्थ अभ्यास करतात आपल्याला अहंकार नको असं वाटतं. राम आणि रावणामध्ये फरक काय होता? फक्त अहंकाराचा फरक होता. रावण तितका विद्यासंपन्न होता, ज्ञान होतं रावणाकडे, तपश्चर्या करणारा होता, सगळं होतं, पण त्याचा अहंकार गेलेला नव्हता. आणि रामाकडे राम सगळ्यांना म्हणायचा मी दशरथ पुत्र आहे म्हणायचा. बरोबर दशरथ पुत्र आहे एवढं. मी देवबीव काय म्हणायचं नाही, मी देव असं कधीच म्हणायचं. पण त्याच्याकडे सगळं सात्विकपणा होता रामाकडे. श्रीरामाचं महत्व का? सात्विक. कोणतीही परिस्थिती तो स्वीकारत होता आणि त्याच्यातून पुढे कसं जायचं, ती परिस्थिती स्वीकारून कसं करायचं, काय करायचं, हे रामाच्या जीवनाचं तत्व आहे. कोणती परिस्थिती तुम्ही जर रामायण बघितलं तर प्रत्येक परिस्थिती जेव्हा त्याच्यावर अडचणीची यायची त्याला तोंड द्यायचं आणि पुढे जायचं. त्याच्यावर तोंड देण्यासाठी प्रयत्न करायचे आणि प्रयत्नातून तो यशस्वी व्हायचा. हे रामाच्या जीवनात तत्व होतं. म्हणून श्रीरामाला देव म्हणतात. त्याचा अर्थ काय? तिथे श्रीरामाचं जीवन हे सात्विक अहंकारात होतं. म्हणजे आपल्या स्वतःच्या ठिकाणी आपण दशरथ पुत्र आहोत जरी म्हटलं तरी त्यांना ते बरोबर माहिती होतं की सगळ्यांना कसा आनंद द्यायचा, की सगळ्यांचा कसा सांभाळून रामराज्य असं जे आपण म्हणतो रामराज्य, की कोणालाही न दुखावणं किंवा ते चांगली सगळी व्यवस्था ठेवणं, सगळ्यांना सुख शांती कसं मिळेल याचा विचार करणं, हा सात्विक अहंकाराचा की सगळ्या बाबतीत तो विचार करणं. आजकाल तशी वृत्ती नाही आहे. आजकाल जो सत्ताधारी आहे तो विरोधिकांना दाबून टाकण्याचा प्रयत्न करतो. तो मोठा अहंकार आहे. परत ते कळत नाही. सत्ता आपली शाबूत राहायला पाहिजे म्हणून विरोधकांना दाबून टाकणं ही जी भावना आपल्याकडे असते त्याच्याकडे तो अहंकार सत्तेचा असतो. सत्तेचा तो दुरुपयोग केला जातो आणि त्याच्यात दुःखच निर्माण होतं, सुख नाही होतं. म्हणजे आजच्या काळामध्ये जे आपण पाहतो ईडी हा प्रकार जो आपण पाहतो तो विरोधकांसाठी आहे, त्यांच्या पक्षांसाठी नाही. त्या पक्षात सगळे धुतलेल्या तांदळासारखे म्हणून ते म्हणतात ना तो पक्षामध्ये वॉशिंग मशीन आहे, तिथे गेला की तो वॉश होतो आपोआप असं म्हणतात विनोदाने. पण ही वस्तुस्थिती आहे ना. विरोधी पक्षातले सगळे भ्रष्टाचारी आहेत, यांच्या पक्षामध्ये कोणच भ्रष्टाचारी नाही. म्हणजे हे सगळं म्हणजे आणि ते भ्रष्टाचारी ह्यांच्या पक्षात आले की मग ते चांगले होतात. मग त्यांची ईडी विडी सगळी बंद होते, त्यांना क्लीन चिट दिली जाते, सगळं होतं. हाही एक अहंकाराचा प्रकार आहे. म्हणजे समोरच्या माणसाला नेस्तनाबूत करण्याचा तो प्रकार असतो. पण ते चित्र जास्त दिवस टिकत नाही. लक्षात ठेवा. निसर्ग हा नेहमी बॅलन्स करतो. बॅलन्सिंग करणं हा निसर्गाचा स्वभाव आहे. त्यामुळे हा वैश्विक नियम बऱ्याच लोकांच्या लक्षात न आल्यामुळे बरेच लोक अशी वागतात.
आणि मग स्वतःवर ते कर्म चुकल्यामुळे येणारे वाईट परिणाम. एकाला चांगलं कर्मही करतात असं काय नाही, सगळं वाईट करतात. खूप चांगलं कर्म करणारे लोक आहेत, चांगलं करतायत. पण त्याच वेळेला तुम्ही दुसऱ्यांना आपली सत्ता शाबूत राहण्यासाठी नेस्तनाबूत करण्याचा जो प्रयत्न केला जातो आणि त्याच्यातून आज राजकारण गढूळ झालंय. माणसं एकमेकाबद्दल म्हणजे आता जिथे गढूळपणा आला तिथे अहंकार आला. परत लक्षात, कोण खरं कोण खोटं हे सांगता येत नाही. सोशल मीडियावर चांगला चांगला म्हणणारा, आपल्याकडे कसं आहे 50 माणसं चांगला आहे चांगला आहे चांगला आहे म्हटलं की तो चांगला वाटतो, कळलं. पण 50 माणसाच्या पेक्षा 100 माणसं तो वाईट आहे वाईट आहे म्हणजे मग लगेच वाईट होतो. म्हणजे खरं काय कोणाला काहीच कळत नाही. हे सोशल मीडियाचं एक पॉलिसी आहे. म्हणजे चांगलं मग करायचं की वाईट करायचं. एकदा जर पाहिजे तुला चांगलं म्हणायचं चल असं म्हणा, वाईट करायचं वाईट, अशी एक पॉलिसी असते. तिथेही हे सगळी अहंकाराची रूप आहे. अहंकारातून देहभावातून आपण म्हणजे ही जी शरीर अधिक जाणीव मिळून असलेले आपण कोण आहोत. शरीर आहेच आणि शरीर चालवणारी जी जाणीव आहे, शरीराला अहंकार नाही झालाय, जाणीवेला अहंकार झालाय. लक्षात घ्या, शरीर चांगलं आहे, शरीराचा काही दोष नाही. कारण शरीर इन्स्ट्रुमेंट आहे. काय करायचं न करायचं हे शरीर नाही करत, जाणीव करते. आणि जाणीवेत अहंकार असल्यामुळे ती शरीराला तशी नांदवते. म्हणजे आपण म्हणा देहबोली मुलाचीच आहे, देहबोली असते एखाद्याची किंवा एखाद्याचं बोलणं जसं असतं, पटकन समोरच्याला तोडून टाकण्याचा प्रकार असतो ना. पटकन समोरच्याचं ते आपण नकळत दुःख देवा देतो तर तो आपला अहंकार असतो. म्हणून आपल्या ठिकाणी 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. प्रतिक्रिया द्यायची नाही, पण विवेकातून प्रतिसाद द्यायचा. विवेक हवा, प्रतिसाद द्यायला विवेक हवा, शहाणपण हवं. 2 गोष्टी आहेत. आणि आलेल्या सत्तेचा सदुपयोग करायचा. प्रत्येकाला सत्ता असते. घरात कोणाची सत्ता असते ना. नवरा म्हणून नवऱ्याची सत्ता असते, बायको म्हणून बायकोची सत्ता असते, असतं ना. म्हणून दोघं भांडतात ना सत्ता असल्यामुळे. पण तिथे सत्तेचा आपल्याला सदुपयोग करायचा आहे हे जर लक्षात आलं तो अहंकार कमी झाला म्हणून सांगतो. लक्षात घ्या, सत्तेचा सदुपयोग म्हणजे गुण्या गोविंदाने राहत आहेत, भांडत नाहीत, चांगली गोष्ट आहे ना. तो सत्तेचा सदुपयोग झाला. पण कसं असतं, प्रत्येकाला आपली स्पेस हवी असते. प्रत्येकाला त्या स्पेसमध्ये जेव्हा आपण घुसतो ना तिथे अहंकार प्रकट होतो. कोणाच्या स्पेस घरात घुसतो आपण ना, असं म्हणजे समजा तुमच्याकडे घरात आला त्याला बस म्हटलं तो आपल्या किचनमध्ये बसतो ना. स्पेस मध्ये आलं की घरच्या लोकांना वाटलं हा काय माणूस आहे, असंच घुसतो आपलं कुठे. म्हणून एक कोणामध्ये घुसायचं ना आणि कोणाला आपल्यामध्ये घुसू द्यायचं नाही. लक्षात घ्या, एक तत्व एक 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 कशी असतं तिचं. आता घुसू द्यायचं ना म्हणजे काय, कोणामध्ये. आता तोच किचनमध्ये आला तरी आपण शांत म्हणायचं इथे बस बाबा, ही जागा आहे तुला बसा. म्हणजे तिथं राग बिग नाही आलं तर त्याला घुसू दिलं नाही, त्याला परत त्याची जागा बसवलं. आणि आपण उगाच कुणाच्या घरात घुसायचं नाही. बोलवलं सन्मानाने राहा, तेवढ्या जे चांगल्या गोष्टी तेवढ्या करा. मग हे काय ते काय, मुलं किती, सासू काय करते, सासरा काय करतो, अरे तुला काय करायचं, तू गेलाच 2 मिनिटं आनंदाच्या जा ना. पण बऱ्याच लोक असे तेच पहिलं, मुलं किती, अरे तुला काय करायचं, मुलं किती दिसत नाही तर मग चूप बस ना. पण आपण काहीतरी मोठं विचारतो आहोत, हा अहंकारच आहे. सगळे अहंकार आहेत बघा. काही माणसं कशी असतात, समारंभाला आपल्या सद्गुरूंच्या समजा समारंभात ते मुद्दाम मागे बसतात. जसं हो तिथे काय या 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 पुढे, हाही अहंकार असतो. कारण सगळ्यांनी आपल्याकडे बघून सद्गुरू आपल्याला बोलवतात म्हणा मोठा असं असं ना. राजकारणात पण काही मुद्दाम मागे बसतात. मग तो तिथं त्याला मान दिला, हो तिथे कशाला बोललं, पुढे पुढे या. मग तो ताट होऊन जरा पुढे, म्हणजे आपला अहंकार कसा पळघट करायचा असतो ना तो प्रकार. म्हणजे अहंकार कुठे नाही, सगळ्या गोष्टीमध्ये अहंकार आहे. आणि अहंकारातून विकार निर्माण होतात. अहंकारच विकाराची जननी आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे जे षटविकार जे आपण म्हणतो आहोत,
हे जे षट विकार, हे षट विकार म्हणजे अहंकाराचे सगळी रूप आहेत. काम म्हणजे अमुक एक गोष्ट हवीच असं जे वाटतं ना आपल्याला, मिळालं नाही तर राग येतो म्हणजे तो क्रोध झाला, मिळाला तर अभिमान येतो म्हणजे मत चढतो. लक्षात घ्या कसं मत असतं. आम्ही म्हटलं त्यावर झालं असं म्हणतो. एखादी गोष्ट मिळाली तर अधिक अधिक हवी, म्हणजे कोणीतरी कौतुक केलं मान दिला, आपलं कौतुक झालं मान दिलं, किंवा सदूर बरं फोटो काढलाय फोटो मध्ये सगळं बघा, म्हणजे त्याचा अभिमान जो असतो तो, म्हणजे फोटो काढला का वाईट नाही, सदूर बरं केलं तर उलट आपल्याला वाटतं आपलं बरं सद्गुरू आहे चांगलं आहे. पण लोकांना दाखवण्यासाठी राजभवनमध्ये वगैरे सगळे मोठे गव्हर्नर असतात, मिनिस्टर येतात. 26 जानेवारी 15 ऑगस्टला सगळे राजभवन गव्हर्नरना बोलवतात, गव्हर्नर सगळ्यांना आमंत्रण. मग गव्हर्नर बरोबर फोटो काढायला यांना एकदम आनंद असतो, कारण तो फोटो परत ते त्यांच्या ऑफिसमध्ये लावतात. जे इंजिनियर वगैरे असतात बघा, गव्हर्नर बरोबर फोटो आहे ना आपला. मी एक आपल्या भाव खाणं म्हणतो ना, तो अहंकार. म्हणजे अहंकारचे किती रूप म्हणून बघा. कोणी जर काही बोललं वाईट वाटतं तोही अहंकार, राग येतो तसा तसा अहंकार, वाईट वाटणं पण अहंकार. म्हणून करायचं मग काय करायचं, शांत बस, स्थिर बस. तुला शांत आणि स्थिर बसायला कळलं पाहिजे तू कोण आहेस. हे सगळं देहभावातून आपण तो हवेपणा नाही, मग राग, लोभ, मोह, मत्सर, हे सगळं जे आहे ते अहंकाराचे रूप आहेत. म्हणून आपल्याला ज्या ज्या वेळेला राग येत असेल सत्साधारण लक्षात लगेच तो अहंकार आहे म्हणून शांत बसा. अरे बाबा जाऊ दे, नको अहंकार. नाही त्याला जास्त उष्णता त्याला झापलं पाहिजे असं वाटतं ना आपल्याला कधी कधी. आणि झापल्यानं याला मस्त एखादं शिकवलं, अरे तू अहंकार तू वाढवला, कशाला झापायचंय, त्याचं कर्म त्याच्याकडे ना. ऐकत असेल तर हळूवारपणे सांग, असं करतोस म्हणजे काय, तसं करतो म्हणजे काय, असं जे आपल्याला वाटतं ना, तर सगळा अहंकार असतो. अहंकाराची रूप खूप आहेत. तो सगळ्या बाजूला तो नांदतो, पण आता तो नांदवायचा कसं ते लक्षात. हे सांगत बसलं तर रात्र पुरणार नाही. अहंकार 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 सगळीकडे आहे. म्हणजे सगळ्या बाजूने नाव झालं पाहिजे, मुलाचं नाव झालं पाहिजे, मुलगा का आमचं नाव झालं पाहिजे, हाही अहंकार. वंश वाढला पाहिजे. अरे कसला वंश, त्या दिवशी ते एखाद्या नाम म्हणजे आहे तुम्हाला ऐकायला येईल नंतर अभ्यासाला, ते म्हणाले महात्मा जयंती करतो ना आपण सर्व, हो महात्मा गांधी, आंबेडकरांची करतो. मग तुम्ही तुमच्या आज्याची जयंती करता का. आज्या हा शब्द आजोबाची कोण नाही करत, कोण करत कळलं. मग आज्याची जयंती करतो. आज्याने तुला घर दिलं, तुझं लग्न करून दिलं, तुझं सगळं केलं, एवढं केलं तरी तुला त्याचं जयंती साजरं का नाही करत. कारण आज्याने फक्त स्वतःपुरती पाहिलेलं असतं. महात्मा गांधींनी जगासाठी पाहिलेलं आहे, आंबेडकरांनी जगासाठी पाहिलं, म्हणजे आपल्या भारतातील लोकांसाठी पाहिलं. म्हणून त्यांची जयंती आपण साजरी करतो. आज्याची करत नाही, कारण आज्या घराच्या बाहेर पडत नाही. त्यांनी मस्त विनोद सांगितला की ती भाडेपट्टी पण भरायला मागत नाही. म्हणजे आपल्या स्वतः भोवती फक्त पुरती आपण जे पाहतो, स्वकेंद्रितपणा हा अहंकार आहे. देह मी आणि देहाच्या अपेक्षित मी सुखी झालो बस झालं, मला काय करायचं, हाही अहंकार. म्हणजे इतकंच छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे सांगत असं रात्र पुरणार नाही. म्हणून तो नांदवायचा कसा, तामसी अहंकार बाजूला करणं. म्हणजे राग येता कामा नये, रागातून कोणालाही बोलता कामा नये. बोलायचं असेल तर शांतपणे सांगता येत असेल तर बोल, नाही तर बोलू नको. कारण सगळ्यांना शांतपणे बोलता येत नाही. असं काहीतरी आपण बोलतो की समोरच्याला राग आणि आपल्याला राग कळतो, याला राग आल्यावर असं म्हणतो ना. म्हणून रागवायचं नाही. सर्वांचे म्हणजे हे जे विकार तिथे निर्माण होता का म्हणून सगळ्यात मोठा विकार म्हणजे राग आणि द्वेष. लक्षात घ्या.
काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. म्हणजे काम आणि क्रोध, मद आणि द्वेष हे अत्यंत तामसी अहंकारासाठी. तामसी अहंकार ज्यांना तो सतत उचूट राग येतो पटकन आणि काहीतरी पण बोलतात, ते तामसी अहंकाराचं आहे. म्हणून पहिल्यांदाच लक्षात ठेवायचं, सुलंगाने पहा की आपल्याला रागवायचं नाही, काही असो. आणि रागावून कुठचेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. खोटं रागवा. तुम्हाला रागवायचं म्हणजे काय? मुलांना रागवलं पाहिजे, त्यांना सुशासन स्थापित करण्यासाठी तिथे राग दाखवायचा असतो, पण राग करायचा नसतो. दोन गोष्टी. दाखवला म्हणजे थोडंसं त्याच्यावर थोडं प्रेशर आलं पाहिजे, त्याने वाईट वागू नये, चुकीचं वागू नये, पण त्याला थोडं ओरडलं पाहिजे, हे पाहिजे. पण थोडा ओरडा आणि परत जवळ करा. नुसतं ओरडून त्याला सोडू नका, परत त्याला प्रेमाने जवळ केलं पाहिजे. म्हणजे तुमचा राग हा दाखवण्याचा असतो, पण त्याला मात्र कळायचं नाही मी दाखवण्यापुरते राग. त्याला कळ, अरे बापरे राग आला, मग तो सरळ होतो. किंवा ऑफिसमध्ये आपल्या हाताखालच्या माणसाला राग दाखवता आला पाहिजे, कधीतरी, नेहमी नाही. एखादं मला खूपच चुकतोय म्हटलं तर कधी दाखवावं. सगळ्यात सोपा उपाय म्हणजे न रागवता तुझा पगार कट करतो म्हटलं ना की तो माणूस सरळ होतो. कारण त्याला सगळ्यात महत्वाचं काय, बाबा पैसे माझे कमी नको आले. म्हणजे आमच्याकडे वर्कशॉपमध्ये लोक जरा काय करतात, आम्ही तुझा डबल कट करणार. मग ते बिचारे, अरे काय डबल कट कशाला काय, न ओरडता शिकायला पाहिजे ना, शिकवायचं, रागवायचं नाही. पण तुझा पगार डबल कट करणार. एक सिंगल न सांगता दांडी मारली, तू न सांगता दांडी मग तुझा पगार डबल कट करणार. आता करत नाही आपण, पण तेवढ्यामध्ये सांगितलं थोडासा धाक असतो. धाक असायला पाहिजे. तो म्हणजे दाखवणारा राग. मुळातून मनातून कसलाच कोणाचाच राग आला नाही पाहिजे. राग का येता कामा नाही पहिलं लक्षात. असं आहे. आता म्हणा, इथे अहंकारा आणि निरंकाराचा फरक आहे. आपणच आपल्याला रागवतो का? आपण आपला द्वेष करतो का? आपणच आपल्या ठिकाणी मत भरतो का अंगात? तसं काही नसतं. कारण आपलं आपल्यावर प्रेम असतं. प्रत्येक माणूस स्वतःच्या प्रेमातून सर्वांची संमती जोडत असतो. त्यामुळे किती चुकलं तर आपण त्याला आम्ही चुकलो का ह्याचं सगळं विश्लेषण करून मी असं का वागलो हे सांगण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, प्रत्येक माणूस असं काय, सगळीच माणसं. मी चुकलो म्हटलं, तू चुकलं नाही, मी असं झालं ना, तसं झालं ना म्हणून चुकलो, असं जे आपण म्हणतो ना. किती जरी कारण सांगितलं तर तू रागावलाच म्हणजे अहंकार प्रकट झाला. आणि त्या अहंकारातून जर आपण आणखीन वेडावाकडं काहीतरी कृती केली तर तो अहंकार तामसी अहंकार म्हणून झाला. कळलं का? आणि तिथे साधकासाठी हा राग, द्वेष आणि मद या तीन गोष्टींपासून खूप सावध राहिलं. मोह, लोभ आणि काम हे त्यामुळे थोडेसे राजसी अहंकाराकडे वळतात. क्रोध, मद आणि मत्सर किंवा द्वेष हे जे आहे ते तामसी अहंकाराकडे वळतात. आणि ज्याच्याकडे सतत सर्व आपलेच हा भाव असतो, सर्व आपले, ज्ञान असतं, ज्ञानाशिवाय सर्व आपले वाटणार नाही, सर्वव्यापी होतात ते. त्यांना कोणाचा राग येत नाही, त्यांना दुसऱ्याचं वाईट व्हावं असं वाटत नाही. प्रत्येकाचं भलंच झालं पाहिजे, अगदी मनापासून त्याच्या भल्याचा प्रयत्न करतात. जेव्हा प्रयत्न करतो मला त्यावेळेला कदाचित पैसे पण खर्च करतील, आपले कष्ट पण घेतील, सगळं करतील, ह्याला काही मिळत नाही. पण मनापासून भलेपणासाठी जे कृती करत असतात तर तो असतो तो सात्विक अहंकार असतो. सात्विक अहंकार. ह्या सात्विक अहंकारामध्ये मी अमुक आहे, पण तिथे चांगले सुसंस्कार असल्यामुळे तो सात्विक अहंकार असतो. आणि त्या सात्विक अहंकाराचं रूपांतर ओंकारात करणं सोपं आहे. कळलं ना? पण सात्विक ओंकार जवळजवळ जे आपण म्हणतो, ओंकार म्हणजे काय, जे अनंत स्वरूप म्हणजे परमेश्वरी शक्ती म्हणून जी म्हणतो, जो अथांग सागरासारखा आहे. आणि त्या अथांग सागरामध्ये जशा अनेक लाटा काही हिमनव प्रकट होतात, ते सगळी सागराचीच रूप आहेत. सागराचंच पाणी हिमनग होतं, सागराचं पाणी लाटा होतो. आता स्थूलपणे आपल्याला हे कळतं, सागर म्हटला की लाट आहे, अनेक लाटा निर्माण होतात, काही हिमनग
अटलांटिक वगैरे तिकडे नव्हतं. हिमनग बर्फाचे मोठमोठे थर निर्माण होतात, डोंगरच्या डोंगर होतात. ह्या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर सगळं काय आहे ते समुद्राचंच पाणी आहे हा भाव ज्याच्याकडे असतो तो सगळीकडे सबत्वाने पाहतो. म्हणजे हिमनगाचं काय परिणाम होतोय, काय वाईट आहे, चांगलं आहे, त्याला चांगलं कळत असं. त्याचा त्याला राग येत नाही. हिमनग कशाला आला, लाटा एवढा कशाला उमटतात, राग येत नाही. बाबा तो आहे समुद्र आहे म्हटलं की लाटा येणार पावसाळ्यात किंवा याच्यावर जास्त मोठ्या लाटा. मग तिथे तुला काय तू होडी घालू नकोस तिथे, कशाला म्हणून समुद्राला रागवत बसलं तर काय होईल का? नाही. जिथे धोका आहे तिथे आपल्याला स्वतःचा बचाव करायला पाहिजे. पण हे सगळं ज्या वेळेला समुद्र आहे आणि समुद्राच्या सगळ्या लाटा आहेत, तसं ही सगळी रूपं एकाच परमेश्वरी शक्तीचं म्हणजे चैतन्य सागराचं, चैतन्याचा जो सागर आहे त्यातून प्रगट झालेली ही सगळी रूपं आहेत. हा ज्याच्याकडे बोध असेल आणि त्या बोधातून सतत त्याच्यावर चिंतन असेल, त्या बोधातून तो प्रत्येकाकडे तसंच पाहत असेल तर तो ओंकार होतो. सात्विक अंकाचं रूपांतर तिथे सुसंस्कार, सात्विक चैत्य सुसंस्कार आहेत. लहानपणून चांगले संस्कार आहेत. कोणाला ओरडायचं नाही, कोणाला बोलायचं नाही, सगळ्यांना नमस्कार कर, समोरच्याला नमस्कार कर, हे सगळे संस्कार असतात. आपल्याकडे पूर्वी खूप छान संस्कार व्हायचे. संध्याकाळच्या वेळेला देवाच्या समोर दिवा लावणं, अगरबत्ती लावणं, मग काही स्तोत्र म्हणणं, मग आई वडिलांना किंवा मोठ्यांना नमस्कार करणं, हे संस्कार लहानपणापासून मुलांना दिले पाहिजेत. पण हल्ली देवाला पण गेला, टीव्हीवर बघतात फक्त देव वगैरे, आणि त्यामुळे संस्काराकडे तिथे लक्ष नसल्यामुळे तो सात्विक अहंकाराकडे वळणं कठीण आहे. पण काही सुसंस्कारामुळे चांगले वागतं. म्हणजे देवाचंच मन झालं पाहिजे असं नाही. सुसंस्कार म्हणजे कोणालाही ओरडू नये, कोणालाही उलटं बोलू नये, मोठ्यांना मान द्यावा, कोणीतरी आपल्याला बोललं तर आपण शांत बसावं, असं जे असतं की तिथे उलटं बोलू नये असं जर आपण विचार केला तर तो सात्विक अहंकार असतो. हे सात्विक अहंकार नांदवण. जोपर्यंत सूक्ष्म अहंकार जात नाही तोपर्यंत सात्विक अहंकार म्हणजे चांगले, सगळ्यांशी चांगलं वागण्याचा जर आपण प्रयत्न केला तर तो सात्विक अहंकार आहे. नांदवायचा कसा, तो अशा पद्धतीने प्रत्येकाशीकडे पाहताना त्याचा मान सन्मान करा. लक्षात घ्या, जितकं तुम्ही समोरच्या बरोबर बसलेला आहात, बोललेला आहात, काही वेळ घालवलाय, तिथे आपल्यामुळे त्याला आनंद झाला पाहिजे किंवा ज्ञान मिळालं पाहिजे. ह्या दोन गोष्टी आपण लक्षात ठेवू. इकडच्या तिकडच्या गोष्टी करून ह्याचं तसं त्याचं तसं हे जे सांगतो ते अहंकार असतो. पण जवळ आलो, त्याच्यातून त्याला काही ज्ञान देता आलं किंवा त्याला काही मदत करता आली किंवा त्याच्या चांगल्या स्वभावाचं जर कौतुक केलं तर तिथे तो सात्विक अहंकार असतो. आपण जेव्हा एखाद्याला आनंद देतो आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून आपल्याला आनंद मिळतो आणि आपल्याला मन गहिवरून जातो, तो सात्विक अहंकार आहे. बरं, तुम्ही एका ठिकाणी कुठेतरी जातात, तिथं समजा योगासनं विगासनं अशा ठिकाणी गेलात, ती व्यक्ती प्रामाणिकपणे तुम्हाला शिकवते वगैरे सगळं झालं. काही दिवस गेले, तुम्हाला ते चांगलं झालं, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचे सगळं तो किती प्रामाणिकपणे करतो, पैसे न घेता. तर पैसे घेतले वेगळी गोष्ट, पैसे विषयाचा तसा विचार नसतो, पण तुम्ही चांगला योगा करा, त्याबद्दल जरा थोडंसं डिसिप्लिन असला तरी त्याचं मन चांगलं आहे. आणि तिथे तुम्हाला जर बाहेर जायचं असेल काही दिवस, आता तुम्हाला नाही करत, मग ती तुम्ही जर त्याला लिहिलं, तू आता इतकं छान आम्हाला मार्गदर्शन केलंस, तुझं एक कौतुक आहे, तू अशामुळे आम्हाला ते मिळालं आणि तुझं वागणं बिगणं बघून मला खूप कृतज्ञता व्यक्त करतो, म्हणून मी जातोय, पण तुझे सगळे चांगल्या गोष्टी तुझ्या जीवनात प्रकट व्हावे, त्याला बरं वाटावं, असं एक व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअप आहे ना, नाही बोलता तो व्हॉट्सअप तरी करा. बोलता येत नाही काही लोकांना, कौतुकच करता येत नाही काही लोकांना समोरच्याचं. काय परिणाम होईल, तुम्हाला रिटर्न मध्ये व्हॉट्सअप येईल, अरे तू माझा आजचा दिवस चांगला केलास, तुझं आहे, मग तुझंही भलं होते, तुझंही कर. ऍक्शन रिॲक्शन. हा जेव्हा समोरच्याला आपण आनंद दिलाय आणि त्याचा चेहऱ्याचा आनंद किंवा त्याच्या कृतीतला आनंद जेव्हा आपल्याला कळतो तेव्हा आपल्याला अधिक आनंद होतो. हा सात्विक आनंद आहे. सात्विक म्हणजे अहंकार नसेल, सात्विक अहंकार नसेल म्हणत नाही, अहंकार आहे, पण सुसंस्कारातून आपण सर्वांना आनंद देण्याचा जितका प्रयत्न करू तरी जो सात्विक असला तरी तो खूप चांगला नांदवायचा असेल तर असा नांदत.
प्रत्येकाबद्दल कसलंही मनामध्ये वाईट भावना ठेवायचीच नाही. कोणी असो, पूर्वी काही केलं बिलं तर पूर्वीचं पूर्वी. आता आपल्याला सगळ्यांशी चांगले संबंध ठेवायचे, आनंद द्यायचा प्रयत्न करायचा आहे. एखादा वेडावाकडा वागत असेल तरी तुम्ही तिथे सौम्यपणे बोलायचं आणि जास्त त्याच्यातनं चिकटता लांब राहायचं, एवढंच कळायचं. पण त्याचं भलं व्हावं, कल्याण व्हावं. मनामध्ये त्याच्याबद्दल कसली दृढ भावना नाही. कोणालाही तू असा बोलला तसा बोलला असं काही बोलायची गरज नाही. पण जितकं आपण सर्वांना तुम्ही कौतुक कराल, चांगल्या गोष्टी उगी चढवू नका. आपण काही लोक चढवतात, वा वा काय छान झालं हो तुमचं प्रवचन, म्हटलं की तुम्ही सावध व्हा, काय झालं छान. मग त्याला आठवत नसतं, उगीच सांगतो काय झालं. तो त्याने सांगितलं मला हे कळलं ते कळलं, मग त्याचं म्हणणं बरोबर असं. तिथे आपण संयमित राहिलं पाहिजे. पण असं आहे म्हणून हा जो अहंकार आहे त्या सात्विक अहंकारातून आपण सर्वांना जर आनंद वाटायला लागलो, छोट्या छोट्या गोष्टीवर आनंद द्या. आपल्याकडे काय असेल ते, आता तुम्ही प्रवासाला जात, तुम्ही डबा उघडला तर सगळ्यांना थोडं थोडं दिलं तर आनंद असतो, नाही तर आपण लपूनच मग ती माणसं काय माणूस आहे. पण ते वाटलं की सगळे एकत्र होतात, बिनओळखीची माणसं पण त्यावेळापुरती आनंद होतो. म्हणून हा सात्विक आनंद अनुभवायचा आहे, लक्षात घ्या. आणि त्याचंच रूपांतर आपल्याला निरंकारामध्ये झालं, म्हणजे ओंकार आहे ती ईश्वरी शक्तीचा आहे. ते इतका दृढ भाव झाला पाहिजे की कोणी काही बोलो, कोणाला बोलला, देहाला बोलला, शक्तीला बोललेला, कारण त्याला कळतच नाही कोण आतमध्ये. जेवढी अहंकारी माणसं आहेत त्यांना शक्ती म्हणजे काय ह्याचा अनुभव नसतो, म्हणून ती तशी वागतात. लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे ही ईश्वरी शक्ती आहे, तर तुम्ही तिथे मात्र तो बोलला म्हणून मी बोललो हे कारण सांगायची गरज नाही. इथे विवेकच पाहिजे, लक्षात घ्या. विवेक आणि शहाणपण, ह्या दोन गोष्टी. शहाणपण म्हणजे व्यवहारिक अंगाने, म्हणजे महाराजांचं वर्णनच केलं, जे सुख दुःख न चुकता, जे सुख दुःख इतरांना देतात ते न चुकता तुमच्याकडे बुमरॅंग होऊन परत येतं. हा निसर्गाचा अटळ नियम लक्षात ठेवून जीवन जगण्यात शहाणपण आहे. म्हणजे शहाणपणाची व्याख्या सगळी. आपण इतरांना सुख दिलं, आपल्याला सुख म्हणून आपल्याला सुख देता आलं पाहिजे, कशा बोलण्यातून वागण्यातून सगळं. सूक्ष्म ओंकार म्हणजे तिथे विवेक पाहिजे. विवेक म्हणजे विश्वात जे एक आहे त्या एकाला पाहत सर्वांबद्दल आपलेपणातून सर्वांच्या भल्याचं सतत सहज स्मरण म्हणजे मुद्दाम स्मरण करा ना, त्याचं चांगलं पडेल, एकाचं वाईट असं काय जो येईल तो आपला. आणि त्या आपलेपणातून म्हणजे सर्वच शक्तीची रूप आहेत. मग हे सांगतं समुद्रात जशा लाटा आहेत तसं ह्या चैतन्याचा सागर आहे, त्यात ह्या सगळ्या लाटा आहेत. काही काळ राहणार जाणार, कशाला दुश्मनी पाहिजे, राहणार जाणार ना. कोण 50 वर्षांचं जाईल, कोण 100 वर्षांचं जाईल, पण जाणार नक्की ना. हे जेव्हा बरोबर कळलं, व्यवस्थित कळायला पाहिजे की कोणच परमनंट राहत नाही शरीराच्या पेक्षा. शरीर काही दिवसांनी जाणार आहे. म्हणून ह्या जीवनात तरी आपण सगळ्यांना सहज भावाने, आपलेपणाने, प्रेमाने सगळ्यांना एकत्र धरण्याचा प्रयत्न जितका. असं काही होणार नाही तुम्ही प्रेमाने केलं म्हणजे सगळी माणसं प्रेमाने तुमच्या येणार नाही. काही तुमचा द्वेष करणारे भेटतील त्यांचं त्यांच्याकडे, तिथे आपल्याला काही अडकायचं नाही. सगळ्यांना तुमची मतं पटतातच ना, कारण ही विश्व विविधतेने प्रगट होणं हा विश्वाचा नियम आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. आपण एवढं चांगलं करतो आणि ते लोक असे वागतात असं बऱ्याच लोकांना म्हणणं असतात. त्यांना ते वागू दे, तू चांगलं वाग आणि आनंदात राहा. तो असा वागतो म्हणून तू दुःखी झाला असं तो अहंकार आला, कळलं ना. म्हणून हा अहंकार नांदवायचा म्हणजे एक म्हणजे सर्वांना आनंद देण्याचा प्रयत्न करा. कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. म्हणजे आपल्याकडे कोणाचाही मत्सर नको. छोट्या मोठ्या गोष्टीत वाईट वाटणं, निराश होणं, दुःख होणं, हे नाही मिळत म्हणून तळमळणं, हे सगळी अहंकाराची रूप आहेत. लक्षात घ्या. आपण म्हणतो आम्ही काही बोललो नाही पण आम्हाला वाईट वाटलं, अरे तो अहंकारच आहे. मग कसं असलं पाहिजे, जे आहे ते शक्तीचं जीवन आहे आणि ही शक्ती सर्वव्यापी आहे. ते चैतन्य शक्तीच प्रत्येक रूपातून प्रगट आहे.
जाणीव रूपाने, आणि त्या जाणीवर जे संस्कार आहेत त्याच्यातून प्रत्येक जण मागत असतो. हे ज्या ज्ञानी माणसाला कळतो तो निरंकारी असतो. म्हणजे तो कोणालाही तोडून टाकत नाही, मोडून टाकत नाही, सगळं शांतपणे स्वीकारतो. म्हणून स्वीकारात्मक भूमिका असली पाहिजे. कशीही परिस्थिती असो स्वीकारा. कोणतीही परिस्थिती तुमच्या समाधानापेक्षा जास्त मोठी नाही. लक्षात घ्या. आपला जो आनंद आहे, आपल्याला सुख, शांती, समाधान हे जे आपल्याकडे धन आहे आपलं खरं, ते आपण ह्या अहंकारातून आपल्या बाजूने निघून गेल्यासारखं त्याचा अनुभव येत नाही आपल्याकडे. म्हणून सुख, शांती, समाधानात तडा न जाणण्यासाठी आपली सगळी वागणूक असली पाहिजे. तुमचं जर ते सुख, शांती, समाधान कमी होतं तर म्हणायचा अहंकार सुरू झाला, लगेच देवा तूच सर्व आहेस, सर्वांचं बरं होतं. काही सांग ना, नाम म्हणजे सद्गुरू नाम देतात. म्हणजे तू देवाच्या अपेक्षेत जे स्वतःला समजतो तू नाहीयेस, तू ईश्वरी शक्ती आहे. म्हणून तुला विठ्ठल नाव दिलं. हे सत्साधकाचे प्रथम लक्षात येत नाही. तो विठ्ठल विठ्ठल म्हणून तो पंढरपूरचा विठ्ठल किंवा विश्वविठ्ठल म्हणून सगळे वर पाहत असतो. मी म्हणणारा तोच विठ्ठल आहे. जिथे घडे मीचे स्फुरण तेथे घडावे विठ्ठल स्मरण. म्हणजे सोपं सांगितलं आहे की जे स्फुरण आहे मी तोच विठ्ठल आहे. विठ्ठल आहे म्हणजे तीच ईश्वरी शक्ती आहे, दिव्य शक्ती आहे. ह्या दिव्य शक्तीच्याच ठिकाणी भ्रम झाला आणि दिव्य शक्तीच्या भ्रमातून ते अहंकारी झालं. म्हणून आपण म्हणून जे आहोत ती दिव्य शक्ती आहे. नाव त्या शक्तीला नाही. सद्गुरून दिलं म्हणून घेतल्यापेक्षा ते नावच शक्तीला नाही. म्हणून देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कुठे काही. म्हणजे काय सांगितलंय बघा. देव देव म्हणून लोक काशी यात्रेला जातात, अयोध्येला जातात, सगळीकडे जातात. जाऊ नये असं जातात, घेतात ते आपल्याला त्याचं काही नाही. पण तिथेच तो आहे का. ही परमेश्वरी शक्ती सर्वव्यापी आहे. कोणत्याही धर्माचा, कोणत्याही जातीचा माणूस आहे त्याला सर्वांना व्यापून असलेली परमेश्वर शक्ती आहे. आपण त्या परमेश्वर शक्तीमध्ये भेद गेला. आमचा परमेश्वर, तुमचा अल्लाह, त्याचा गॉड, आणखी कोणाचा आणखी काय करणार. तुम्ही नावं दिली म्हणून ती शक्ती काही वेगळी वेगळी होत नाही. त्या शक्तीचे नियम आहेत, त्या नियम लक्षात ठेवून आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. तर माझा परमेश्वर असं नाही म्हणजे आमचा परमेश्वर बघा आहे असं करतो असं म्हणणारे बरं. आमचे सद्गुरू म्हणजे ती परमेश्वरी शक्ती, चैतन्य शक्ती त्या रूपात प्रगट आहे. म्हणजे नमस्कार करा. तिथे अगदी प्रेमाने ते जे सांगतात ते ऐका आणि त्याप्रमाणे आपलं जीवन जगता आलं पाहिजे. एवढंच लक्षात ठेवा. तिथे कंपॅरिझन करायला जाऊ नका कोणाचीच. म्हणजे कुठेच कसल्याच गोष्टीची तुलना नाही करायची. लक्षात, तुलना करणं सुद्धा अहंकार आहे. सबभूमी गोपाल हे नेहमी लक्षात. सगळीकडे हे चैतन्य स्वरूपच आहे, विविध रूपाने प्रगट आहे. तो कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, हे माणसाने निर्माण केलेले धर्म आहे. परमेश्वराने धर्म, परमेश्वराचा एकच धर्म आहे. म्हणजे संत सांगतात कोणता धर्म. सकल धर्मा माझी धर्म, स्वरूपी राणे स्वधर्म. हा एक धर्म की आहे ती ईश्वरी शक्ती आहे आणि त्या ईश्वरी शक्तीच्या स्मरणात वागणं म्हणजे स्वधर्म. म्हणजे हा स्वधर्म आपल्याला समजला पाहिजे. बाकीचे धर्म आणि त्याचा अभिमान, त्याचा अहंकार हे ज्या प्रकट होतं ते वादविवाद, एकमेकाचा द्वेष, मत्सर हे सगळे जगामध्ये चालू झाले. म्हणजे देवाधर्माच्या नावाखाली जगातील सर्व धर्मातील सर्व लोक बरंच काही करत असतात आणि त्याच्यात देवही नसतो आणि धर्मही नसतो असा जो पै माऊलींचा सिद्धांत आहे. त्याचं कारण हा अहंकार सगळीकडे असतो. म्हणून आपल्याला अहंकार साधकाने नेहमी लक्षात ठेवायचं आहे. स्थूल अंगाने पण आपल्याकडे अहंकार नकोय आणि सूक्ष्म अहंकार घालवण्यासाठी सद्गुरूची साधना देतात. ती साधना प्रत्येकाने केली पाहिजे. प्रत्येकाने ज्याला वाटतं ना आपल्यात बदल व्हावा त्या प्रत्येकाला ही साधना आणि त्या साधनेतून अहंकार कमी झाला पाहिजे. हे परत आम्ही साधना करतो ह्या अहंकार येतो परत. काही लोक आम्हाला सद्गुरूने साधना करून आम्ही साधना करतो. तुम्ही म्हणजे कोण करतात. मी अमुक तमुक करतो म्हटलं की गेला कामात. म्हणून साधनेला बसतानाच तिथे अहंकार बाजूला करून बसावं लागतं, तेव्हा चालू होतं साधना. आहे ती ईश्वरी शक्ती आहे, सर्वत्र ईश्वरी शक्ती आहे. या देहातून ईश्वरी शक्तीच कार्य आहे. तिथे भाव दृढ करायचा आणि मग त्या ईश्वरी शक्तीने त्या ईश्वरी शक्तीचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करणं म्हणजे साधना.
दुसरा काही साधना नाहीये. तिथे अनुभव घेतला आला पाहिजे आणि तो अनुभवातून आपलं मन स्थिर राहतंय, शांत राहतंय आणि बराच वेळ आपण स्थिर आणि शांत मनाने राहतो. ते करण्यासाठी साधना आणि श्रवण, मनन, चिंतन, निजध्यास हा अभ्यास स्वतःशी संवाद साधून आपल्याला असं जे चांगलं चांगलं आहे, जे सद्गुरूंचं ज्ञान आहे त्याच्यावर आपण वागायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला तिथे वळवत राहणं. त्या दोन्ही साधना ज्यावेळेला होतील त्यावेळेला मात्र सूक्ष्म अहंकार आणि स्थूल अहंकार दोघांच्या ते दोन्ही बाजूला होऊन तिथे ओंकार निर्माण होतो आणि हा ओंकार सर्वत्र प्रगट व्हावा ही सद्गुरूचरणी प्रार्थना. सद्गुरुनाथ महाराज की जय. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.